नमस्कार मित्रांनो, सुप्रभात। लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सिंधू आणि सावी ह्या विनायकच्या व्हिडिओ कॉलवर मधु आणि राघवचे लग्न बघत असतात। मात्र त्यांचा चेहरा दिसत नाही आणि 7 फेरे पूर्ण होत असतात। मधु मात्र खूपच खुश असते। तेवढ्यात विनायक हे सर्व दाखवत असतो आणि सिंधूचे मात्र याकडे लक्ष नसते, कारण तिला राघवची ही आठवण येत असते। त्यानंतर काही गुंड हे मागून येतात आणि शेवटच्या फेऱ्याला सिंधू आणि सावीच्या तोंडावर काहीतरी काळे कापड बांधून त्यांचे चेहरे पॅक करतात आणि त्यांना तेथून किडनॅप करून घेऊन जात असतात। विनायक मात्र हे सर्व बघतो आणि लगेच जोराने सावी असे ओरडतो। तेव्हा लगेच राघव म्हणतो की विनायक काय झाले? तेव्हा विनायक लगेच बेशुद्ध होऊन खाली पडतो। तेव्हा सर्वजण हे विनायकडे धाव घेतात आणि शेवटचा फेरा पूर्ण होत नाही। तर सर्वजण खूप घाबरलेले असतात की विनायकला नेमकं काय झाले असेल। तेव्हा तेथील एक जे पाहुणे मंडळी असतात त्यातील एक डॉक्टर असतो, तो म्हणतो की मी विनायकला चेक करतो। चेक केल्यानंतर तो विचारतो की या अगोदर विनायकला काही झाले होते का? तेव्हा सर्वजण नाही बोलतात आणि राघव खूप असा घाबरलेला असतो। तो जोराने म्हणतो की डॉक्टर चेक करा, काय झाले विनूला? तेव्हा आपल्या गळ्यातील हार आणि ते सर्व बाजूला फेकून देतो आणि विनायकला उचलून रूममध्ये घेऊन आलेले असतात। त्यानंतर इकडे सिंधू आणि सावीला हे गुंड गाडीत बसवत असतात। तेवढ्यात मंगेश येतो आणि मंगेश त्या गुंडाबरोबर झटापट करण्याचा प्रयत्न करतो। मात्र मंगेशला ते गुंड हे मारतात। तेव्हा लगेच गाडीतून सिंधू आणि सावीला तेथून घेऊन जातात। मंगेश मात्र त्या गाडीमागे धाव घेत असतो। त्यानंतर इकडे विनायकला रूममध्ये आणल्यानंतर तेवढ्यात डॉक्टर हे विनायकला एक इंजेक्शन देतात आणि विनायक शुद्धीवर येतो। तेव्हा त्याला सिंधू आणि सावीचा तो घडलेला प्रकार आठवतो। शुद्धीवर आल्यानंतर राघव विचारतो की विनू बाळा काय झाले? तू इतका का घाबरलास? विनू म्हणतो की बाबा आपले सावी आणि सिंधू डॉक्टर आहे ना, त्यांना कुणीतरी किडनॅप केले, तुम्ही प्लीज त्यांना वाचवा। राघव म्हणतो की विनू बाळा तू काळजी करू नको, मी नक्की त्यांना वाचवतो। राघव विचारतो की विनू बाळा सविस्तर सांग, मला नेमकं घडले काय? विनायक म्हणतो की बाबा मी सावी आणि सिंधू आंटी बरोबर व्हिडिओ कॉलवर बोलत होतो। अचानक कोणीतरी आले आणि त्यांनी सिंधू आंटी आणि सावी यांना किडनॅप केले। चला आपण त्यांना वाचूया म्हणून विनायक उठण्याचा प्रयत्न करत असतो। तेव्हा सर्वजण विनूला म्हणतात की विनू तू खाली झोप, आराम कर। विनायक काही ऐकायला तयार नसतो। तो म्हणत असतो की सावी आणि सिंधू डॉक्टर यांना प्लीज वाचवा। रत्नाकर म्हणतो की विनायक सविस्तर सांग प्लीज, तू काय बघितलं? तेव्हा विनायक सांगतो की मी फक्त त्यांचे हात बघितले आणि ते सिंधू आंटी आणि सावी यांना चेहऱ्याला काहीतरी बांधून तेथून घेऊन जात होते। राघव विनूला म्हणतो की तू टेन्शन घेऊ नको, मी सर्व काही व्यवस्थित करतो। काकू म्हणते की अरे राघव छोट्याशा जीवाला काय इतकी आशा देतो? तू खरे सांग ना, तू तेथे पोचू शकत नाही, मग त्या कुठे असतील हे तुला कसे समजणार? राघव म्हणतो की एका फोन कॉल्सवर सुद्धा बरेचसे काही होऊ शकते, म्हणून राघव तेथील पोलीस स्टेशनमध्ये फोन लावतो आणि घडलेला सर्व प्रकार ते राघव त्यांना सांगतो आणि त्या दोघींना सुरक्षित हे त्यांच्या घरी प्रोटेक्शन द्या असे म्हणतो। तेव्हा लगेच फोन ठेवल्यानंतर विनायक म्हणतो की बाबा माझा पाय सुद्धा खूप जास्त दुखतो। तर राघवला खूप मोठा धक्का बसतो। त्यानंतर इकडे सावी आणि सिंधूला ते किडनॅप केलेले गुंड गुलाबरावच्या अड्ड्यात घेऊन येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे कापड काढून सिंधू ही घाबरतच सावीला विचारत असते की सावी बाळा तू ठीक तर आहे ना? सावी म्हणते की हो आई। तेवढ्यात लगेच गुलाबराव हा जोरजोराने हसायला लागतो आणि डॉक्टरीन बाई तुमचे हे ते सुस्वागतम आहे असे खुशून बोलत असतो। गुलाबराव म्हणतो की सापडली की नाही माझ्या तावडीमध्ये तू? आणि स्वतःला तर खूप शहाणी समजत असती, मग आता काय करशील? आणि आता माझ्या तावडीतून तू कशी स्वतःला वाचवशील? म्हणून गुलाबरावला खूप आनंद होत असतो। तर सिंधू ही रागाने गुलाबरावकडे बघत असते। गुलाबराव जोरजोराने म्हणत असतो की सिंधू डॉक्टर आणि सावी तुझ्या मुलीला आणि तुला सोडवण्यासाठी नक्की कोण येईल? म्हणून जोरजोराने हसू लागतो। त्यानंतर इकडे डॉक्टर आणि राघव हे बाहेर येतात आणि डॉक्टर सांगतात की त्या सिंधू आणि सावीला जर बघितले नाही सुरक्षित तर विनायकला आणखीन रिकवर होण्यासाठी खूप वेळ लागेल, कारण त्याला पॅनिक अटॅक आलेला आहे आणि यातून सावरण्यासाठी तुम्हाला त्या दोघींचा चेहरा नक्की त्यांना दाखवावा लागेल, म्हणजे त्यांना भेटवावे लागेल, नाहीतर तो कधीही बरा होऊ शकणार नाही।
डॉक्टर सांगतात की विनायकची तब्येत खरंच खूप नाजूक आहे आणि त्याला असे स्टेज म्हणजे असे पॅनिक अटॅक हे जर त्यांच्या आवडत्या व्यक्तीला जर भेटवले नाही तर कायम होऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला त्याची जास्त काळजी घ्यावी लागेल, कारण अनाथ आश्रमातून तो लगेच असे तुमच्या कुटुंबात आला म्हणून तुम्हाला त्याच्या मनाला खूप जपावे लागणार। तेवढ्यात लगेच विनायक बाबा म्हणजे राघवला आवाज देतो। राघव आतमध्ये येतो तर विनायक म्हणतो की बाबा काही करा, तुम्हीच फक्त सिंधू डॉक्टर आणि सावी यांना वाचू शकतात, दुसरी माणसं कोणीही काही करू शकणार नाही, प्लीज तुम्ही मला सावीकडे घेऊन चला। विनू काही ऐकायला तयारच नसतो। राघव म्हणतो की विनायक मी तुला प्रॉमिस करतो, मी अगोदर सावी आणि सिंधू डॉक्टर यांना व्यवस्थित सोडवतो, तू काळजी करू नको, मग तुझ्या ट्रीटमेंटसाठी मी तुला त्यांना भेटवण्यासाठी नक्की घेऊन जाईल, पण अगोदर मला त्यांचे प्राण वाचवण्यासाठी नक्की जावे लागणार। तर विनायक हा त्यांचे ऐकतो। तेवढ्यात मधू म्हणते की राघव चल मी तुझ्याबरोबर एक गोष्ट बोलते, म्हणून मधू ही राघवला घेऊन बाहेर येते आणि राघवला म्हणते की राघव तुला माहिती आहे का तू का त्याचे मन दुखावतो, कारण तू हे प्रॉमिस नाही पूर्ण करू शकणार। तर राघव म्हणतो की काही झाले तरी आपल्याला हे सर्व करावेच लागणार। राघव म्हणतो की मगाशीच डॉक्टरांनी सांगितले की त्याने सावी आणि तिच्या आईला जर सुखरूप नाही बघितले तर आपला विनू कधीही बरा होऊ शकत नाही। मधूला मोठा धक्का बसतो आणि विनूसाठी मला हे सर्व करावेच लागेल, सावी आणि तिच्या आईला वाचवण्यासाठी जावेच लागेल आणि मधू मला माफ कर, कारण तू या लग्नासाठी खूप ही एक्साइटेड होती, पण मला माफ कर। तेवढ्यात राजश्री येते। राजश्री म्हणते की राघव तू हे काय करतोस, शेवटचा फेरा राहिला, मंगळसूत्र घालण्याचे बाकी आहे, बाकी सर्व विधी सुद्धा अपूर्ण आहे आणि तू हे काय करतोस, तुला हे समजते का? राघव म्हणतो की आई प्लीज मला थांबू नको, कारण मला त्या दोघींना वाचवणे विनूसाठी खूप गरजेचे आहे, राहिलेले विधी मी आल्यानंतर पार करतो। त्यानंतर इकडे सावी त्या गुलाबरावला म्हणत असते की काय रे, तुला माझ्या आईची भीती वाटत नाही का, ती खूप स्ट्रॉंग आहे, ती तुला इतकं बोलतेस तरी सुद्धा तू तिच्या का मागे लागत असतोस। तर लगेच गुलाबराव म्हणत असतो की सिंधू डॉक्टर तुझी मुलगी सुद्धा तुझ्यासारखी फटाकडीच आहे। सिंधूला खूप राग येतो। सिंधू म्हणते की गुलाबराव तुझे भांडण माझ्याशी आहे, तू सावीला मध्ये घेऊ नको आणि तिला त्रास देण्याचा प्रयत्न करू नको। त्यानंतर गुलाबराव म्हणत असतो की तुला मी सांगितले होते, समजावले होते की हे गाव सोडून जा आणि ती जागा माझ्या नावावर कर, पण नाही ऐकले आणि आता तुला वाचवण्यासाठी कोण येतो ते मी बघतो, तुला स्वतःचा इगो आणि हे माज खूप महत्त्वाचा आहे ना। तर सिंधूला खूप राग येतो आणि ती गुलाबराववर भडकलेली असते। गुलाबराव म्हणतो की तू जो काही माज आणि जो शहाणपणा दाखवला ना त्याची शिक्षा तुला आणि तुझ्या मुलीला भोगावीच लागणार। सावी म्हणत असते की बॅड अंकल, तू माझ्या आईला त्रास देत असतो ना, तू लवकरच बघ शिक्षा ही तुलाच होणार, देवप्पा तुलाच शिक्षा देणार। गुलाबराव लगेच सावीर ओरडतो। सिंधू म्हणते गुलाबराव तिच्या वाटेला जाऊ नको। तर गुलाबराव म्हणतो की मी सुद्धा नावाचा नाही, तुम्हाला दोघींना जर माझ्या कोठ्यावर नाही नाचवलंय तर मी सुद्धा नावाचा गुलाबराव नाही। सिंधू ही जोरात गुलाबराव असे ओरडते। गुलाबराव म्हणत असतो की नाही, तुझे हे नाटक तेथे कोठ्यावर नाही चालणार। सिंधू म्हणते की गुलाबराव तू असे काही करू शकणार नाही। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये विनायक हा कुठेच रूममध्ये नसतो। मधू त्याला सर्वत्र शोधत असते आणि घरातील सर्वांना सांगते की विनायक घरी कुठेच नाही। राघवला सुद्धा फोन करून सांगते की विनायक कुठेच नाही। राघवला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि घरातील सर्वजण विनायकला शोधण्याचा प्रयत्न करत असतात। त्यानंतर इकडे गुलाबरावचे जे माणसं असतात ते सिंधूला हे एक इंजेक्शन देतात आणि सिंधू ही बेशुद्ध पडलेली असते आणि तुला मी नक्की आता कोठ्यावर कसं नाचवतो ते तू बघतच राहा। तेव्हा सावी म्हणत असते की आई तुला नेमकं काय होते, म्हणून सावी खूपच घाबरते। त्यानंतर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।